हे खरं तर माझे जे सहकारी मित्र आहेत आणि जी यांचा आदर ठेवून आणि भरत शेठचा आदर ठेवून सांगतो की उशिरा आलेला शहाणपणा आहे. ते असे बोलले की सुरुवातीलाच आपण सर्वांनी एकत्रित सर्व राजकीय पक्षांनी यायला पाहिजे आणि मग ज्यावेळी दोबारा मतांची नोंदणी असेल किंवा मतदारांच्या यादीमध्ये घोळ असेल त्यावेळी तर आम्ही वारंवार सांगत होतो ना की सर्व पक्षांनी एकत्र या. हा फक्त विरोधी पक्षापुरता हा एजेंडा नाही. पण आता त्यांना उशिरा आलेला हा शहाणपणा आहे. पण ही परिस्थिती का आली? प्रशासन ज्यावेळी एक गोष्ट करते त्या सर्व निर्णयाची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी ती त्यांच्यावरती होती. अर्थात निवडणूक आयोग कधी स्वायत्त असली तरी देखील प्रशासनाचा एक भाग म्हणून घेऊन आणि आता स्वतः भरत शेठ मनातलं जे तोंडात आले की ते बोले आम्हाला तर इच्छा होती की सर्व निवडणूक एकत्र घ्यावी. म्हणजे आता त्यांनीच मान्य केलं की ही निवडणूक नगरपालिकेची आता घेतली तशी स्थगिती केली का हा प्रश्न येतोय. दुर्दैवाने म्हणावं लागेल की ही नामुष्की का यावी प्रशासन आणि शासनावरती आणि निवडणूक आयोगावरती की कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतोय की आणि कोर्टाने काय सांगितलं फेअर अँड फिअरलेस या निवडणुका होण्यासाठी. फिअरलेस हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. याचा अर्थ असा आहे की लोकशाहीमध्ये जर एक इतिहास रचला जातोय आणि त्याचा गुणगौरव केला जातोय की नगराध्यक्षाच्या पदासाठी 100% बिनविरोध सत्ताधारीची नगराध्यक्ष ज्यावेळी येत असेल तर एका प्रकारे ती लोकशाहीची थट्टा आहे आणि ही नामुष्की ओढली गेलेली आहे. आणि एवढंच नाही तर आरक्षणाची जी मर्यादा वाढून माननीय सर्वोच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली. सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागलं की मग जर हे निर्णय निवडणुकीचे निर्णय तुम्ही जर जाहीर करत असेल तर या निर्णयाच्या अधीन राहून तुम्हाला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागेल. या सर्व प्रकरणामधूनच ही नामुष्की आलेली आहे. एक गोष्ट समाधानकारक आहे की राज्याचे मुख्यमंत्री आता बोलत आहेत की निवडणूक आयोगाने या गोष्टी केल्या पाहिजे. या सर्व गोष्टी जर पहिले बोलले असते तर सर्व राजकीय एक पक्ष आले असते तर निवडणूक आयोगाला पण देखील विचार करावा लागला असता. खासदार सुप्रिया सुळे असं म्हणालेले आहेत की मला असं वाटतं की या निवडणुका रद्दच केल्या जाव्यात. सचिनजी, आज खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की आज निवडणुकाच रद्द केल्या जाव्यात असं त्यांना वाटतं, तर त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? मग आणि नक्कीच कारण एकंदरीत ज्या ठिकाणी 100 ठिकाणी बिनविरोध झाले तिथे पहिले रद्द करायला पाहिजे. लोकशाहीमध्ये एक माणूस अपक्ष भेटत नाही. विरोधी पक्षाचे एकही माणूस मिळत नाही की थट्टा नाही तर काय. आणि म्हणून त्या बोलल्या त्या मताशी निश्चितपणे आम्ही सहमत आहोत की या संपूर्ण प्रक्रियामध्ये जर सावळ गोंधळ असेल तर हे परत ती प्रक्रिया सुरू करा आणि लोकांमध्ये जाऊ द्या. लोकांना हे कळेल काय चाललंय नाही चाललंय. अतुलजी, तुम्ही काय म्हणाल याबद्दल? तुम्हालाही असंच वाटतं की या निवडणुका रद्द झाल्या पाहिजेत? निवडणुका कुठे आहे या सगळं ठरवलेलं आहे. हे सगळं फक्त हे दाखवण्याचं आहे की निवडणुका आम्ही घेतो आहे. जगभरामध्ये ज्या लोकशाहीची एक स्तुती होत होती की या देशामध्ये किती चांगल्या पद्धतीने निवडणुका होतात, सत्तांतर किती शांततेनं होतं, याचे जर कौतुक होत होतं, आता उद्या आपल्याला जर बनाना रिपब्लिक म्हटलं आणि फक्त इलेक्टोरल डेमोक्रेसी फक्त निवडणुकीपुरती लोकशाही उरली आहे असं जर म्हटलं तर किती वाईट होईल. मला एक सांगा, तुम्ही म्हणता डबल इंजिनचं सरकार आहे. बोंडे साहेब अतिशय ज्येष्ठ आहेत. त्यांनी याच्याशी मला सांगावं काय आहे. जर तुम्हाला ओबीसीचं आरक्षण 50% वरती देता येत नव्हतं तर तुम्ही तसा ठराव पारित करून घ्यायला पाहिजे नव्हता. काँग्रेस तुमच्या सोबत आहे, उभाटा पण तुमच्या सोबत येईल. तुम्ही तसा ठराव पारित करा की 9व्या शेड्यूलमध्ये टाका, ओबीसींना द्या ना त्यांचं आरक्षण 65%. आमची काही हरकत नाही आहे. तुम्ही तसा ठराव पारित करा, एकमतानं आम्ही तो ठराव पारित करून देतो आणि संसदेमध्ये तुमचं बहुमत आहे तिथे पण आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. तुम्ही 9व्या शेड्यूलमध्ये टाकून घ्या म्हणजे ओबीसींची थट्टा होणार नाही. एकीकडे असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा की आम्ही आरक्षण देतो आहोत पण काय करणार आता कोर्टच आडवं येते बा, मग कशा काय डबल इंजिन सरकार आम्ही चाटायचं का? असं जर करावं लागत असेल आणि पुन्हा निवडणुका रद्द झाल्याच पाहिजे. पण पुन्हा निवडणुका घ्यायच्या म्हणजे गरीब उमेदवार जो असेल त्यांनी थोडाफार 11 लाखाची लिमिट आहे, त्यांनी जे काही पैसे खर्च केले असेल त्याचा भुर्दंड कोण देणार? सरकारने परत करावे ते पैसे सगळे, निवडणुका रद्द कराव्या. जे गरीब उमेदवार आहे ते कसे लढणार याच्यामध्ये निवडणूक? म्हणजे सगळा घोळ करून ठेवलेला आहे. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि त्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची अशी थट्टा आणि हसू करायचं, गंमत करायची, हे कितपत योग्य आहे? आता हे बांगर साहेब तुमचं चालूच आहे खाली. बांगर साहेब तिथे मस्त व्हिडिओ काढून झाले, फोटो काढून झाले. त्यांना माहित नाही का की समोर आपलं शूटिंग चालू आहे? कोणी सेलिब्रिटी किंवा कुठला मोठा नेता जेव्हा मतदान करतो तेव्हा त्याचं शूटिंग होत असते. मग हे शूटिंग होत असताना जर तुम्ही व्हिडिओ काढता म्हणजे तुम्हाला नियम माहित नाही असं म्हणायचं का? तुम्ही ज्येष्ठ जनप्रतिनिधी आहात म्हणजे एक मस्तवालपणा आलेला आहे की हमारा कोण क्या बिघाडेगा. हे प्रवृत्ती जी आहे स्पष्टपणे समोर दिसते आणि ती घातक आहे आणि ती सगळ्यांसाठी घातक आहे. ती उद्या बोंडे साहेबांसाठी घातक ठरू शकते, ती भरत शेठसाठी घातक ठरू शकते, ती सचिन भाऊसाठी घातक ठरू शकते, कोणासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे चांगल्या फ्री अँड फेअर असं लिहिलेलं आहे, फ्री अँड फेअर, मोकळ्या वातावरणात आणि भीती न बाळगता अशा निवडणुका झाल्या पाहिजे. आतापर्यंत होतो त्याने आताच कसं झालं लोकसभेनंतर. लोकसभेनंतरच गडबड सगळ्या देशामध्ये कशी सुरू झाली.
हो, नक्की अतुलजी तुमचा मुद्दा कळलेला आहे. अनिलजींना आपण आता विचारूया या सगळ्या पातळीवरती की सुप्रिया सुळेंनी असं म्हणणं की ही सगळी प्रक्रियाच कुठेतरी चुकतीये, त्याच्यामुळे निवडणुकाच रद्द कराव्यात. आणि त्याचबरोबर या सगळ्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदा झालंय, कदाचित भारतामध्ये असं पहिल्यांदा घडत असेल की निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्याच्यामध्ये सातत्याने बदल झालेत दोनदा. तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी राज्याचीही प्रतिमा मलिन होती अनिलजी, असं नाही वाटत तुम्हाला? पहा, यांच्या बोलण्यावरून तर असं वाटतं, सुप्रियाताई असो किंवा अतुलजी असो किंवा सचिनजी असो, की यांना हा विश्वास आहे की आपण ही निवडणूक हारलेलो आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मनात ठरवून घेतलेलं आहे आणि जे जिंकता येत नाही ते रद्द झालं पाहिजे असा त्यांचा विचार आहे. पण एक महत्वाची गोष्ट पाहता, जर अविरोध येतात, तर या पक्षाची संघटना असती, महाआघाडी असती, प्रत्येक प्रभागाचे माणसं असते, तर त्यांनी किमान पक्षाच्या तर्फे एक फॉर्म तर टाकला पाहिजे. म्हणजे टाकले तर एवढी टाकले. मोठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ऐका ना, टाकले, एवढी मोठी टाकले, भारतीय टाकले, बोंडे राष्ट्रीय साहेब. काँग्रेस, अजितदादा, हे शरदचंद्रजी पवार, उबाठा, मग यांनी टाक- फॉर्म टाकले